नमस्कार. आशा रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे आपल्या गोपाळकाल्याचा श्रीकृष्ण भगवानाचा प्रसाद. बघा, हे कुरमुरे घेतले मी, एक दोन माप. थोडेसे आपले खाते पोहे घेतले जाडवाले. एक ताक पिशवी घेतली. आपला चाट मसाला आणि धनाजिरा पावडर घेतली. आपलं मीठ घेतलंय थोडस. हे आपला काळा मसाला घेतलाय थोडा. आणि ह्या डाळ्या घेतल्या आपल्या. थोडस दही घेतलंय. हे 4-5 शेंगदाणे घेतले. कढीपत्ता कोथिंबीर घेतलीये. लाल मिरची थोडीशी घेतलीये. हिंग घेतलाय थोडा. आणि आपल्या हिरव्या मिरच्या पिक्या या कापून घेतल्याय. साखर घेतलीये. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. बघा, आपण प्रथम हे कुरमुरे एका कटोरीमध्ये टाकून घेतले. कुरमुरे टाकल्यानंतर आपण हे पोहे हे पण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे ताक जे आहे आपलं ते त्याच्यावर ओतून घेणार आहोत. बघा, आपण कुरमुरे पोहे हे मिक्स केलंय. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपण जे ताक घेतलंय ते ताक त्याच्यावर ओतून द्यायचंय. हे ताक त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होतं आणि खूप छान चवदार लागतं ते प्रसाद आपला देवाचा. ताक ओतल्यानंतर पूर्ण मिक्स करायचंय ते आपल्याला. बघा, छान मिक्स झालंय आपलं. आता याच्यानंतर आपण दही टाकून घेणार आहोत. हे बघा, ताक छान मिक्स झालंय. आता आता हे जे आपण दही घेतलंय दही मी 3च चमचे घेतले. आपण गरजेनुसार मिक्स करायचंय त्यात. हे बघा, दही छान मिक्स झालंय त्यात. तर त्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत. आपण जे मीठ घेतलंय हे थोडस हे त्यात मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर आपण जी धनाजिरा पावडर आणि चाट मसाला घेतलाय तो आपण मिक्स करून घेणार आहोत. बघा, आपण चाट मसाला टाकला, त्याचा सुंदर सुगंध सुटलाय आणि छान मिक्स झालंय ते सर्व. त्यानंतर आपण जे हे डाळ्या घेतल्या हे पण आपण टाकून दिले आहे त्यात सर्व. काळा मसाला थोडासा घेतलाय आपण, तोही त्यात टाकून दिलाय. सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घ्यायचंय.
आता आपण ही साखर घेतली, साखर मिक्स करायची आपल्याला सर्व. हिंग आहे थोडासा, त्यानंतर ही लाल मिरची, सर्व साहित्य आपण टाकून घेतले. आता कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, आपल्या डाळ्या आणि हे शेंगदाणे, ते सर्व मिक्स केलं. सर्व साहित्य आपण मिक्स केलं. आता छान परतून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचंय ते. आपली जाड साखर आहे त्यामुळे मिक्स करायला थोडंसं चांगलं हलवूनच घ्यायचं आपण, म्हणजे ते पूर्ण मिक्स होतं. बघा आता सर्व साहित्य आपलं मिक्स झालंय छान. बघा तर मग आपला हा गोपाळ काल्याचा प्रसाद तयार झाला आहे. खायला खूप सुंदर लागतं, स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे. सर्व साहित्य एकत्र करून त्या प्रसादाच्या निमित्ताने आपल्या पोटात सर्व साहित्य जातं. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.